नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा निधी वितरणाबद्दलचा हा पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। निधी वितरण सन 2025 ते 26। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना केंद्र पुरस्कृत योजना राज्य हिस्सा 40% 2210 G 88.8 SCP 31 सहाय्यक अनुदाने या लेखा शीर्षकाअंतर्गत रुपये 45,36,41,715 इतका निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना की ही जी काही केंद्र पुरस्कृत योजना आहे त्यातील जो काही राज्य हिस्सा आहे 40%, त्यामधील लेखा शीर्ष जे काही असणार आहेत 2210 G 888 SCP 31 सहाय्यक अनुदाने या लेखा शीर्षकाअंतर्गत एकूण जो काही निधी आहे तो म्हणजे की 45,36,41,715 इतका निधी जो काय आहे तो निधी हा 2025 ते 26 साठीचा हा वितरित करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। चला तर जराही वेळ न घालवता आपण संपूर्ण GR हा जाणून घेऊयात। शासन निर्णय सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लेखा शीर्ष 2210 G 888 अनुसूचित जाती उपाययोजना 31 सहाय्यक अनुदाने या उद्दिष्टांतर्गत वितरणासाठी उपलब्ध रुपये 55,77,15,810 तरतुदीपैकी रुपये 45,36,41,715 फक्त इतका निधी सतर्श निधी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या उपचाराचे हमी तत्वावरील दावे अदा करण्यासाठी म्हणजेच उपचाराचा जो खर्च होईल तो अंगीकृत रुग्णालयांना अदा करण्यासाठी आयुक्त आरोग्य सेवा यांच्यामार्फत राज्य आरोग्य हमी सोसायटीस उपलब्ध करून देण्यासाठी सोसायटीच्या 8,443 नागरी ठेवी 106 वैयक्तिक लेखा 0002 आभासी वैयक्तिक ठेव लेखा खाते VPDA यामध्ये आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक यांच्या नावे सुपूर्द करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2025 ते 26 मधील हे जे काही आर्थिक वर्ष आहे यामधील आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत येणारे जे काही अनुसूचित जाती उपाययोजनासाठी एकूण उपलब्ध निधी जो काही होता की 55,77,15,810 यापैकी एकूण 45,36,41,715 एवढा जो काही निधी आहे तो एकूण लेखा प्रशासक यांच्या नावे सुपूर्द करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे। चला तर याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। सदरील निधी खालील दिलेल्या लेखा शीर्षका अंतर्गत खर्ची टाकण्यात यावा। यामध्ये सर्वात प्रथम मागणी क्रमांक N3 2210 वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य, यानंतर 01 नागरी आरोग्य सेवा विषम चिकित्सा, त्यानंतर 789 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, यानंतर 01 अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत योजना, यानंतर 0104 प्रधानमंत्री आरोग्य योजना कार्यक्रम राज्य हिस्सा एकूण 40%, यानंतर 2210 G 888 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या एकूण 6 लेखा शीर्षकाअंतर्गत हा जो काही निधी आहे तो खर्ची टाकण्यात येणार आहे। त्यानंतर वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक MUVINI 2022/ प्रत क्रमांक 27/2022 विनियम दिनांक 12/1/2023 मधील खालील नमूद अटी व शर्यतींच्या अधीन राहून निधी वितरित करण्यात येत आहे। यामधील पहिली जी काही अट आहे ती म्हणजे की सदरचा निधी हा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या आरोग्य संरक्षणपोटी रुग्णालयांच्या दाव्यांची अदायगी करण्याकरिता खर्ची टाकण्यात यावा।
सदरचा निधी हा मंजूर प्रयोजनासाठीचे खर्च किंवा उपयोगिता आणल्याचे उपयोगिता प्रमाणपत्र विहित नमुन्यात आहरण व संवितरण अधिकारी तसेच सहसंचालक अर्थ व प्रशासन आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना सादर करावे। तसेच सदरील खर्च सशर्त असून केलेल्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र व योजनेच्या प्रगतीचा अहवाल केंद्र व राज्य शासनास विहित प्रपत्रात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वेळोवेळी पाठविण्यात यावा। तसेच सदरील निधी हा 2025 ते 26 या आर्थिक वर्षात खर्च करण्यात यावा। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी प्राप्त झालेल्या अनुदानापेक्षा अधिक खर्च होणार नाही याची संबंधितांनी दक्षता घ्यावी। तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटी वरळी मुंबई या कार्यालयास निधीचा विनियोग करण्यासाठी आभासी वैयक्तिक ठेव लेखा ही व्यवस्था संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 20/2/2025 च्या शासन निर्णयान्वये लागू केलेली आहे। आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक यांनी वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 प्रत क्रमांक 110/2023 कोशा प्रशासन 5 दिनांक 14/2/2024 व विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 20/2/2025 मधील तरतुदींचे तंतोतंत पालन करावे। सदर अनुदानाचे देयके अधिदान व लेखा अधिकारी मुंबई यांच्याकडे सादर करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई हे आहरण व संवितरण अधिकारी तसेच सहसंचालक अर्थ व प्रशासन आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई हे नियंत्रक अधिकारी राहतील। त्यानंतर सदर सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदींपैकी रुपये 45,36,41,715 फक्त एवढा निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या अंतर्गत आभासी वैयक्तिक ठेव लेखा खाते VPDA मध्ये जमा करून खर्च करण्यात येत असल्याने त्याचप्रमाणे वित्त विभागाच्या दिनांक 5/1/2026 च्या शासन परिपत्रकातील संबंधित असलेल्या सर्व तरतुदींचे अटींचे व शर्यतींचे पालन झाल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे। तसेच वित्त विभाग परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प 2025 प्रत क्रमांक 84/अर्थ 3 दिनांक 5/1/2026 व सामायिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन परिपत्रक क्रमांक SJSAD 200032/62/2025 SJSA अर्थसंकल्प दिनांक 21/1/2026 च्या केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी वितरणाबाबतच्या तरतुदीनुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा 20/26/01/29/37/55/39/17 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला जर का हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा जर का तुम्हाला क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून हा GR डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन GR शासन निर्णय घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।